आणि आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। प्रदूषण नियंत्रण मंडळानं पुणे महापालिकेला सुनावले खडेबोल। कोंढव्यातील कत्तलखान्यात नियमांचं पालन होत नसल्यानं सुनावले खडेबोल। महापालिकेला कत्तलखाना बंद करण्याचा दिला इशारा। पुणे महापालिकेकडून नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित। पहिल्याच दिवशी अतिरिक्त आयुक्तांकडे 45 तक्रारी दाखल। बेकायदेशीर होर्डिंग विरोधात पीएमआरडीए पुढील आठवड्यापासून धडक मोहीम राबवणार। हिंजवडी परिसरासह राष्ट्रीय आणि राज्य रस्त्यांवरील अनधिकृत होर्डिंग्स काढले जाणार। पुण्यात नव्यानं होणाऱ्या पुरंदर विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांना चौपट मोबदला। भूसंपादनापूर्वी जिल्हा प्रशासनाचा शेतकरी आणि जमीन मालकांशी संवाद। पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं आणि नव्या टर्मिनलमुळे प्रवासी संख्येत वाढ। मागील वर्षभरात पहिल्यांदाच पुणे विमानतळावरून 1 कोटी प्रवाशांची ये-जा। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जलसंपदा विभागाची 422 कोटींची उच्चांकी वसुली। दोन्ही महापालिकांनी भरली थकीत रक्कम। आरोपी दत्तात्रय गाडेची पोलिसांना कस्टडी देण्यास पुन्हा कोर्टाचा नकार। पुणे पोलिसांनी केलेला अर्ज कोर्टानं दुसऱ्यांदा फेटाळला। पुढील तपासासाठी पोलिसांनी दत्ता गाडेची मागितली होती कस्टडी। भोरमध्ये अवकाळी पावसामुळे वरंध घाटातील रस्ता चिखलमय झाल्यानं वाहतूक काही काळासाठी विस्कळीत। रुंदीकरणाच्या कामामुळे रस्ता चिखलमय। पुण्याच्या भोर तालुक्यातील महाकोशी खोऱ्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी दादनच्या राष्ट्रवादीत। भोर राष्ट्रवादी कार्यालयात रणजित शिवतारे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।